साखरे नाम विश्रुतम् येषां चरणसान्निध्यात् जीवा मुक्ता भवन्ति। साखरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणं विनायकं गुरुं वन्दे भवबन्धविमुक्तये। ज्ञानप्रतापविलसत्वचनामृतं च अद्वैतभावपटुताहितबुद्धिरस्य ज्ञानेश्वरस्तु भगवान् अवतीर्ण एव। श्रीरङ्गनाथ गुरुराज नमोऽस्तु तुभ्यम्। जाग्रत अवस्था नेत्रस्थान, वैखरी वाचा स्थूल भोग जान, क्रिया शक्ती रजोगुण मान, आकार मात्रा विश्व अभिमान। पंचीकरण या ग्रंथामध्ये 7व्या क्रमांकाची ही चौपाई आहे। तर पंच ज्ञानेंद्रिये, पंच कर्मेंद्रिये आणि 4 अंतकरणापासून झालेल्या शब्द स्पर्श रूप रस गंधादी विषयाचे ज्ञान ज्या अवस्थेत स्पष्ट होते त्या अवस्थेला जागृत अवस्था म्हणतात। जागे झाल्यापासून झोपेपर्यंत जो व्यवहार होतात त्या सर्वांना जाणणारे आपण या 42 तत्वाहून वेगळे आहोत। हा जागृतीचा जो व्यवहार आहे, जागृत अवस्था, आणि या अवस्थेमध्ये विशेष करून डोळ्याचा उपयोग केला जातो। या अवस्थेमध्ये डोळ्याचा विशेष करून उपयोग केला जातो, म्हणून नेत्रस्थान, जागृत अवस्था नेत्रस्थान, हे ह्याचे 8 तत्व आहेत। जागृत अवस्थेचे 8 तत्व आहेत। नेत्र म्हणजे डोळ्याला प्रामुख्य आहे, प्राधान्य आहे। नयन है तो चैन है, नहीं तो बेचैन है, म्हणून डोळा मुख्य आहे। कुठलंही कार्य करत असताना डोळा मुख्य ठिकाणी आहे। म्हणून हे जे 42 तत्व आहेत, ह्या सगळ्या व्यवहारामध्ये डोळा असला तर त्या सगळ्या व्यवहारामध्ये व्यवस्थितपणा आहे, आणि तो जर वजा केला तर मग अडथळा निर्माण होतो। मग जे जे इंद्रिय कमी असतील तेवढ्या अडचणी येत असतात। म्हणून दुसरं तत्व आहे वैखरी वाचा। विशेष करून जागृत अवस्थेमध्ये वाचा वैखरी असते। कंठ, ताळू, जीभ, दात, ओठ, नाक, छाती, डोके यांच्यामुळं स्पष्ट बोलता येतं, आणि ती वैखरी वाचा आहे। तिसरं तत्व, चौथं तत्व स्थूल भोग आहे। तर सुखदुःखाचा जो भोग होतो अंतकरणामध्ये, ह्याला काय म्हटलेलं आहे? स्थूल भोग। 5वं तत्व आहे क्रियाशक्ती। या शरीरामध्ये जी क्रिया होत असते आणि त्या क्रियेमुळे जो व्यवहार होत असतो, तर त्या शक्तीला काय म्हणतात? क्रियाशक्ती। आणि 6वा रजोगुण आहे, म्हणजे अभिमानामुळं, देहाभिमानामुळं राग द्वेष उत्पन्न होतात, ते राजसी गुणामुळे उत्पन्न होतात। आणि 7वा आहे आकार मात्रा, म्हणजे अक्षरालाच मात्रा म्हटलेला आहे। आता क्षर म्हणजे प्रकृती आहे, आणि अक्षर तिचं अधिष्ठान रूप परमात्मा आहे। 8वं तत्व आहे विश्व अभिमान। बुद्धीच्या ठिकाणी आत्म्याचा जो आभास आहे तो, म्हणजे अंतकरणामध्ये ब्रह्माचं प्रतिबिंब पडलेलं आहे, त्याला आभास म्हणतात। साभास अंतकरण म्हणजे बुद्धीमध्ये, वृत्तीमध्ये जे प्रगट चैतन्य आहे त्याला काय म्हणायचं? साभास अंतकरण। म्हणजे बाह्य विषय ज्ञान ज्यावेळेस आपल्याला होत असतं, तर अंतकरण वृत्ती डोळ्याद्वारे त्या विषयाचा आकार धरते, आणि वृत्तीमध्ये जे प्रगट चैतन्य आहे ते आपण त्या वस्तूला प्रकाशन करतो, त्याला काय म्हणायचं? साभास
अंतकरण म्हणजे आभासासहित अंतकरण, म्हणजे अंतकरणात जी प्रगटता आहे त्याला काय म्हणायचं? आभास. आणि हा आभास काय करतो? मी कर्ता आहे, मी भोक्ता आहे, अशा प्रकारचा जीवानं केलेला अभिमान याला विश्व म्हटलेला आहे. तर हे 8 तत्व आहेत. आणि काल आपण पंचीकृत पंचमहाभूताचे 25 तत्व पाहिले. 25 आणि 8 33. मग हे 33 तत्व जागृती संबंधित आहेत, ते तू नाही. यांचा तू द्रष्टा, साक्षी, यांना जाणणारा याच्याहून कसा आहेस? वेगळा आहेस, असं इथं सद्गुरू आपल्याला सांगतात. मग जागृत अवस्था ही मनाची एक अवस्था आहे. मनाच्या 3 अवस्था आहेत: जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती. ह्या मनाच्या 3 अवस्था आहेत. बालपण, तारुण्य, म्हातारपण ह्या शरीराच्या 3 अवस्था आहेत. आणि उत्पत्ती, स्थिती आणि प्रलय या सृष्टीच्या 3 अवस्था आहेत. मग जागृत अवस्थेमध्ये डोळ्याला महत्त्व आहे, नेत्रस्थान. जागृत अवस्था, नेत्रस्थान. आणि वाचा वैखरी आहे. म्हणजे इथं जे काही बोलल्या जातं त्याला हे 8 तत्व लागतात. ओठ लागतं, टाळू लागते, जीभ लागते, दात लागतात, कंठ लागतो, छाती लागते, डोकं लागतं. म्हणून असे आपले जे वर्ण आहेत 12खडी, तर त्याच्यामध्ये प, फ, ब, भ, म हे ओठ बंद केल्यावरच उच्चार होतो, म्हणजे ओष्ट. क, ख, ग, घ म्हणजे ह्याला जीभ लागते. य, र, ल, व, श ही जीभ कुठं लागायली पहा ना तुम्ही. हां, टाळूला लागायली. म्हणजे हे जे आपण उच्चार करतो तर त्या उच्चारामध्ये हे 8 तत्व कामी येते. कम, खम, गम म्हणजे नाक, नाकातून उच्चार यायला. भुंगा म्हणजे हे टिंब जे आहे ना ते नाकातून उच्चार होत असतो त्याचा. म्हणून ह्या 8 मध्ये सगळं वर्ण उच्चार करण्यासाठी उपयोगी पडतात. म्हणून शब्द स्पष्ट उच्चारण्यासाठी ह्या 8 ची आवश्यकता आहे. आणि हे 8 तत्व आपण जाणणारे आहोत, यांचे साक्षी आहोत, आपण द्रष्टा आहोत. म्हणून इथं सांगितलेलं आहे की हे रजोगुणामुळे क्रियाशक्ती आहे. ही जी क्रिया व्हायला लागली रजोगुणामुळे व्हायला लागली. मग जेवढी म्हणून क्रिया आहे ती रजोगुणाची आहे, जेवढी म्हणून मूढता आहे ती तमोगुणाची आहे, जेवढी म्हणून सत्व आहे ते सत्वगुणाचं आहे. ज्ञान होण्याची जी साधनं आहेत, ज्ञानेंद्रिय अंतकरण ही ज्ञान होण्याची साधनं आहेत, त्यांच्या द्वारा ज्ञान होतं. ज्ञानेंद्रियाच्या द्वारा, हे द्वार आहेत, मीडिया आहेत, माध्यम आहेत. म्हणून त्यांच्या मध्यस्थीनं ज्ञान होतं. डोळ्याद्वारे रूपाचं ज्ञान अंतकरणात होतं. मग हे द्वार आहे, हे सात्विक आहेत. आणि प्राण आणि कर्मेंद्रिय हे राजसी आहेत, पंचमहाभूताच्या रजोगुणापासून निर्माण झालेले आहेत. आणि लोक, भोग, शरीर हे पंचमहाभूताच्या तमोगुणापासून निर्माण झालेले, हे तामसी परिणाम आहेत. म्हणून या शरीरानं जी क्रिया व्हायला लागली ती सगळी शक्ती, क्रियाशक्ती आहे. आणि हे जेवढं काही अभिमान धरायला लागलोत आपण, मी करता आहे, मी भोगता आहे, हे कोणी केलं? हे घर कोणी बांधलं? मी बांधलं. म्हणजे घराचा मी करता आहे हा जो अभिमान धरायला लागलो या जागृती अवस्थेमध्ये, तर या अभिमान धरणाऱ्याला काय म्हटलेलं आहे? विश्व, विश्वाभिमानी. म्हणून ही अशा पद्धतीनं विस्तारानं केलेली चर्चा आहे. तर जागृत अवस्था
ही मनाचीच एक अवस्था आहे, एक तरंग आहे. आणि या अवस्थेला आपण जाणणारे, ह्या अवस्थेहून आपण वेगळे आहोत. न जागरण नमे स्वप्न कोवा सुषुप्ती. आपण जागे आहोत का? नाही. जागृत अवस्थेमुळं आपल्या ठिकाणी जागेपणाचा व्यवहार होतो. जागृत अवस्था मनाची आहे आणि त्या अवस्थेला जाणणारे आपण अवस्थातीत आहोत, अशी आपली अवस्था आहे. तरुणपणाला जाणून आपण तरुण अवस्थेहून वेगळे आहोत, तसं जागृत अवस्थेला जाणून आपण जागृत अवस्थेहून वेगळे आहोत. पंचीकृत पंचमहाभूताचे 25 तत्व आणि जागृत अवस्थेचे 8 तत्व, हे 33 तत्व आहेत. आणि या 33 तत्वाचे आपण द्रष्टे आहोत, साक्षी आहोत. द्रष्टा म्हणजे हे दृश्य आहे आणि आपण याला जाणणारे द्रष्टा आहोत. मग जे दृश्य आहे ते द्रष्टा नाही आणि जो द्रष्टा आहे तो दृश्य नाही. वऱ्हाड वऱ्हाड आहे आणि नवरदेव नवरदेव आहे. नवरदेव अक्षदा टाकून घ्यायला आलेला आहे आणि वऱ्हाड अक्षदा टाकायला आलेला आहे. तसं दृश्य हे जाणण्यात येणारं आहे. मग काल आपण थोडं चिंतन केलं की स्थूल दृश्य आणि सूक्ष्म दृश्य, पण ते दृश्यच आहे, ते द्रष्टाच्या कोटीत बसत नाही. द्रष्टाच्या कोटीत बसत नाही, कारण ते जाणण्यात यायलेत ना. मग अंतःकरण वृत्तीसुद्धा जाणण्यात येणारीच आहे, म्हणून ती वृत्तीसुद्धा कशी आहे? दृश्य आहे. उडत चिमणी चरत चाले, तिचे वाटी एवढे डोळे, आम्ही लटिकेन बोलू वर्तमान खोटे. ही अंतःकरण रूपी वृत्ती जी आहे, ही चिमणी चलता चलताच विषयाचं ज्ञान करून घेते. म्हणजे मागचा कोणी आवाज दिला आपल्याला तर तो आवाजसुद्धा इथलं संस्कारित होतो, छापला जातो. आणि इंद्रियासमोर जे विषय आहेत त्याचेसुद्धा छापल्या जाते, संस्कार होते. म्हणजे ही चलत असताना सुद्धा वृत्ती काम करायला लागली, विषयाचं ज्ञान करून द्यायला लागली. मग विषय बाहेर आहेत, काही दिसणारे आहेत, काही न दिसणारे आहेत, काही त्वचेद्वारे जाणण्यात येणारे आहेत, काही कानाद्वारे जाणण्यात येणारे आहेत. म्हणून शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध हे 5 विषय 5 इंद्रियाद्वारे एका अंतःकरणात आपल्याला कळायला लागले. आणि 5 विषयाशिवाय 6वा विषयच नाही. 5 इंद्रियाद्वारे 5 विषय आपल्याला एका अंतःकरणात कळायला लागले. मग जागृती केवढी आहे? ह्या 5च विषयाचे संस्कार आहेत ना. म्हणजे डोळ्याद्वारे रूपाचे संस्कार आले, कानाद्वारे शब्दाचे संस्कार आले, नाकाद्वारे गंधाचे संस्कार आले, जिभेद्वारे रसाचे संस्कार आले, त्वचेद्वारे स्पर्शाचे संस्कार आले. एवढंच आहे ना, याच्या पलीकडे काय आहे? म्हणून सर्वेंद्रिय गुणाभासम सर्वेंद्रिय विवर्जितम. भगवान सांगतात की सर्व इंद्रियाला जाणून आणि त्यांच्या विषयाला प्रकाशन करून त्यांच्याहून आपण वेगळेच आहोत. म्हणून भगवान सांगतात, मनःष्ठानी इंद्रियाणी प्रकृती स्थानी कर्षती शरीरम यद्वा पिनोती यच्चा प्युत्क्रामतीश्वरः. अर्जुना, या सृष्टीपेक्षा श्रेष्ठ असलेले इंद्रिय तुझ्याजवळ आहेत आणि त्या इंद्रियाला जाणून तू त्या इंद्रियाहून वेगळा आहेस. आणि ह्या 5 इंद्रियापेक्षा श्रेष्ठ असलेलं मन तुझ्याजवळ आहे. मग सृष्टी श्रेष्ठ आहे का सृष्टीचं ज्ञान ज्या इंद्रियाद्वारे अंतःकरणात झालं ते इंद्रिय श्रेष्ठ आहेत? इंद्रिय श्रेष्ठ आहे आणि ते 5 आहेत. त्याच्यातलं कोणतं इंद्रिय तुम्ही आहात? कोणतंच इंद्रिय तुम्ही नाही, कारण तुम्ही इंद्रियाद्वारे विषयाला जाणणारे आहात. का इंद्रिय आहात? इंद्रियाद्वारे विषयाला जाणणारे आहात. सर्वेंद्रिय गुणाभासम. इंद्रियाला आणि त्याच्या विषयाला आपण प्रकाशन करायला लागलो.
मग डोळ्याचा विषय रूप आहे आणि डोळ्याचा गुण म्हणजे रूप हे गुण आहे आणि हा अग्नीचा आहे आणि डोळा हा अग्नीच्या शुद्ध सत्वगुणाचा परिणाम आहे. कान हा आकाशाच्या शुद्ध सत्वगुणाचा परिणाम आहे आणि त्याचा विषय शब्द आहे. त्वचा ही वायूच्या शुद्ध सत्वगुणाचा परिणाम आहे आणि त्याचा विषय स्पर्श आहे. नाक हे पृथ्वीच्या शुद्ध सत्वगुणाचा परिणाम आहे आणि त्याचा विषय गंध आहे, वास. जीभ ही पाण्याच्या शुद्ध सत्वगुणाचा परिणाम आहे आणि त्याचा विषय रस आहे. म्हणजे 5 इंद्रिय ज्ञानेंद्रिय हे 5 भूताच्या शुद्ध सत्वगुणाचे परिणाम आहेत आणि त्यांचे जे विषय आहेत ते तमोगुणाचा परिणाम आहे. मग ज्या भूताला जितके गुण आहेत तितक्या इंद्रियांनी तो विषय कळतो, ते भूत कळते. पृथ्वी 5 इंद्रियानं अंतःकरणात कळते, पाणी 4 इंद्रियाद्वारे अंतःकरणात कळतो, अग्नी 3 इंद्रियाद्वारे अंतःकरणात कळतो, वारा 2 इंद्रियाद्वारे अंतःकरणात कळतो आणि आकाश 1 इंद्रियाद्वारे अंतःकरणात कळतो. म्हणजे हे सगळे गुणवान आहेत. आणि आपल्याला कोणता गुण आहे? ज्या अर्थी आपल्याला कळतं त्या अर्थी आपल्याला गुण असणं शक्यच नाही, कारण ज्याला ज्याला गुण आहे त्याला कळत नाही असा आपल्या अंतःकरणामध्ये अनुभव आहे. मग आपल्याला कळतं म्हणजे आपण निर्गुण आहोत. जे जे सगुण आहे त्याला कळत नाही असा आपला अनुभव आहे की नाही? बोला. आहे. म्हणजे सगुण आहे त्याला कळत नाही आणि ज्याला कळतं तो निश्चितच कसा आहे? निर्गुण आहे. म्हणून त्रिगुण असार, निर्गुण हे सार. हे म्हणजे आता इथं प्रत्यक्ष आहे, प्रगट आहे की शरीर तमोगुणाचं आहे, प्राण कर्मेंद्रिय रजोगुणाचे आहे, ज्ञानेंद्रिय अंतःकरण सत्वगुणाचे आहेत आणि आपण कोणत्या गुणाचे आहोत? आपल्याला गुणच नाही. म्हणून आता इथं आपण निर्गुण प्रत्यक्ष आहोत. निर्गुण हे सार आणि सार असार विचार हरिपाठ आणि याला म्हणतात हरीचा पाठ. म्हणजे हरीचा पाठ म्हणजे त्या हरीबद्दलची माहिती, यथार्थ माहिती. यथा अर्थम तथा ज्ञानम. जशी वस्तू असेल तसं त्याच्याबद्दलचं ज्ञान, याला म्हणायचं यथार्थ ज्ञान. आणि हरीचा पाठ म्हणजे हरी जसा आहे तशी त्याची व्यवस्थित माहिती सांगणारं शास्त्र म्हणजे हरिपाठ. मग तुम्ही हरी आहात का? कारण तुम्ही निर्गुण आहात. मग निर्गुण आहे म्हणल्यावर तुम्हाला नाव आहे का? मग नाव मानलेलं आहे का खरंच नाव आहे? मानलेलं नाव आहे. उपजलिया पिंडाशी नाव नाही तयापासी, ठेविलेनी नावेशी ओ देत उठी. हे नाव 12व्या दिवशी नंतर ठेवलं का आधीच होतं? ठेवलं का मानलं? टोपी डोक्यावर ठेवली तर नाव कुठं ठेवलं? कपाळावर ठेवलं का गालावर ठेवलं? मानलं. मग ही मान्यता आहे. आणि हे सगळे कशासाठी जगायला लागलेत? नावासाठी. नावासाठी करावं लागतं. बरं, मग आतापर्यंत आपण आपल्या आजोबाचं पणजोबाचं नाव टिकवलं का? आपल्या पणजोबाचं नाव आपल्याला सांगता येतं का? ते नव्हते का? त्यांचं लग्न झालं नव्हतं का? त्यांना लेकरू बाळ होतं का? आता लेकरू बाळ होतं, मग तुम्ही पाहिलं का? नाही पाहिलं. म्हणजे होते, ज्या अर्थी आजोबा होते त्या अर्थी. हां, मग त्याचं नाव आपण ठेवलं का? आणि हे कुलदीपक, हे कुलाचंच नाव यांनी बुडवलं, मातीत मिसळलं. चिरंजीव म्हणजे नाव टिकत नाही. मग नाव खरं आहे का? आणि सगळी मरमर कशासाठी?
नावासाठी. आम्ही इतकी देणगी दिली, आमचं नाव यावं मंदिरात, हे वर्गणीदार यांच्याकडून इतकी इतकी रक्कम. म्हणजे नावासाठीच काय करायला लागलोत आपण, सगळी मरमर. आणि नाव कोणाचं खरं आहे? नाव काय ठेवलं म्हणे, धनपाल. तर कबीरदास सांगतात, भीक मांगे धनपाल, लक्ष्मी बिचारी उपल्या चुने, भले ठल धनपाल. अमरचंद तो मर गए. काय नाव आहे म्हणे, अमरचंद, आणि चौगाच्या खांद्यावर चाललेत. याला अमर म्हणतात का? काय नाव आहे तर म्हणे लक्ष्मी, आणि गौऱ्या यायच आली. लक्ष्मी कुठं, गौऱ्या यायचं ते. भीक मागे धनपाल, धनपाल नाव आहे त्याचं, काय निघाले आपल्या झोळी घेऊन. म्हणजे हे नाव शोभतं का? जसं नाव म्हणजे शोभायसारखं तरी असावं ना. नाव काय आहे तर सरस्वती, सही कर म्हणलं तर अंगठा देते. नाव काय ठेवलं, अश्विनी. आता अश्व म्हणजे काय, घोडा, आणि अश्विनी म्हणजे पहा, हसो खुद पे हसो. आपण इतरावर आतापर्यंत हसत आलो, परंतु आपण किती मूर्ख आहोत हे संतांच्या दरबारात कबूल करून हसा आपल्या मूर्खपणावर. कारण आतापर्यंत आपला मूर्खपणा कुठंच उघडा पडला नाही. आणि ते पितळी इथं उघडं पडायला तर उघडू द्या. घुंगट के पट खोल तो हे पिया मिलेंगे. अंतकरणाचे दरवाजे उघडा. कारण कुठंतरी मन मोकळं व्हायला पाहिजे हो. सगळं दाबू 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 ठेवायला लागले, ते एक दिवस इतक्या वेगानं उफाळून येईन, कदाचित स्फोट होण्याची शक्यता आहे. म्हणून मन कुठंतरी मोकळं व्हायला पाहिजे. मनातले शंका, मनातले संशय, हे मनातले आरोप प्रत्यारोप हे उघड व्हायला पाहिजे. मन मोकळं व्हायला पाहिजे. आणि ते मन मोकळं होत असतं ह्या संत संगतीत, सद्गुरूच्या ठिकाणी. कारण मन हे असं एक सिम कार्ड आहे, इन्फायनाईट GB त्याच्यामध्ये स्टोरेज आहे. किती GB? इन्फायनाईट. म्हणजे ते मोजताच येत नाही, इतकं GBचं रॅम आहे त्याला. आणि त्या मनरूपी कार्डमध्ये देहात्मबुद्धीचा व्हायरस घुसलेला आहे. काय? देहात्मबुद्धीचा व्हायरस घुसला. तर सद्गुरू काय करतात, त्याला विवेकाचं फॉर्मेट मारून टाकतात. म्हणजे पहिलं सगळं डिलीट करून टाकतात स्टोरेज, आणि नवीन म्हणजे आत्मबोध करून त्याला काय करतात, रिफ्रेश करून टाकतात. जयाचे निवाक्य उजिवडे, जाहले चित्त निधडे, ब्रह्माचे निपाडे निशंकू होय. आता त्या अंतकरणामध्ये कुठल्याच प्रकारचा संशय, विपर्यास, भ्रम राहिलेला नाही. म्हणून अंतकरण काय आहे, संस्कारमय आहे. आणि हे इंद्रिय सुद्धा कसे आहेत, हे विषय जाणण्याचे द्वार आहेत. हे प्राण हे क्रियामय आहेत. आणि शरीर मांसमय आहे. अंगावरचे कपडे कापूसमय आहेत. आणि भिंत मातीमय आहे. एरवी सुतचिते उघडे, नाम मात्र लुगडे. हे नुसतं नावाला आहे लुगडं. आहे का लुगडं? नाही. ती लुगडं म्हणजे कल्पना केलेली आहे. ती कापसावर लुगडाची केलेली कल्पना. एरवी नाम मात्र लुगडे आणि सुतचिते उघडे. आमच्या जनाबाई सांगतात, एकची माती नाना भिंती, रांजणानी सुगडे, जगामध्ये ब्रह्म दिसे उघडे. एकची तंतू नाना पटू, साड्या आणि लुगडे, चोळी आणि लुगडे, जगामध्ये ब्रह्म दिसे उघडे. म्हणजे एकच कापूस आहे, पण अनेक कल्पना केलेल्या आहेत त्याच्यावर. एकच माती आहे, परंतु त्याच्यावर अनेक कल्पना केलेल्या आहेत. आणि त्या कल्पनेला आपण सत्य मानायला लागलो, म्हणून आपल्याला दुःख व्हायला लागलं. एका जनार्दनी कल्पची मुराला, हां, तोची हरी झाला ब्रह्मरूप.
मग कल्पना सुटली की तुम्ही मूळचेच ब्रह्म आहात. मग ब्रह्माला ब्रह्म का म्हणता येत नाही? कल्पना धरली. तैसे जीवा ब्रह्मत्वा हे संकल्प लोपे, किडाळाचा दोषू जाये, मग साडे पंधरे तै तैची होय, तैसे जीवा ब्रह्मत्वा हे संकल्प लोपे. 24 कॅरेटचं सोनं आहे, मग त्याला जाळावं लागतं. मग त्याच्यातला जो हिनकस भाग आहे ना, तो जळून जातो, बट्टा. तसं जीवाला कोणता बट्टा लागला? देहाध्यासाचा बट्टा लागलेला आहे, देहाभिमानाचा बट्टा लागलेला आहे. त्याच्यामुळं त्याची जी चकाकी आहे ना, ते अजून 24 कॅरेट होईन. ती त्याला कोणीच डिमांड देईन. सगळं दुःखच व्हायला लागलं त्याला. जिकडं पाहावं तिकडं काय, जिकडे पाहे तिकडे देखीचे पर्वत. हे नुसती दिसायलाच आहे म्हणे, हे असायला काहीच नाही. ते दिसायलाच आहे ना. मग याचा आधार कोण धरा म्हणला आपल्याला? जे आधार आहे त्याचा आपण आधार धरायला लागलो. आपल्याला वाटलं तारुण्य टिकून राहीन, पण ते सटकन निष्ठून गेलं की म्हातारपण आलं. आणि म्हातारपण गेल्यावर आता पुढं काय, ही भीती. आता आपलं कसं होईल, आता पुढं कसं होईल ह्याच्या आधी आता आपण कसे आहोत हे ध्यानात घ्या. म्हणजे पुढचा जो काही अनर्थ आहे ना, तो आताच निवृत्त होतो. जय विवेके खोल पाहिजे. विवेकानं जर आपण खोल विचार केला तर शरीर मी ठरतं का? अनात्म ठरायला लागलं. म्हणून काल आपण थोडं चिंतन केलं की शरीर स्थूल, बाह्य, जड, अनात्म प्रत्यक्ष आहे. श्वास बाह्य, स्थूल, जड, अनात्म प्रत्यक्ष आहे. इंद्रिय अनुमानानं आहेत, पण जड आहेत. अंतर अनात्म प्रत्यक्ष आहे. आणि अंतकरण सूक्ष्म, अंतर अनात्म जड प्रत्यक्ष आहे. आणि या सगळ्यांना जाणणारे आपण आता इथं अंतर, सूक्ष्म, चेतन, आत्मप्रत्यक्ष आहोत. आता हे सगळे अनात्म प्रत्यक्ष जी जो तांडा आहे तो अनात्म वर्गामध्ये मोडला ना, आणि आपण आत्मवर्गामध्ये मोडलो. मग हे सगळे व्यावहारिक प्रत्यक्ष आहेत आणि आपण पारमार्थिक प्रत्यक्ष आहोत. आणि आरशातलं प्रतिबिंब हे प्रातिभाषिक प्रत्यक्ष आहे. म्हणजे ह्याची सत्ता नुसतं दिसायला आहे, असायला आहे का? नाही. स्वप्न दिसायला आहे, असायला आहे का? नाही. भिंतीवरचे चित्र दिसायला आहेत, असायला नाही. आणि शरीर दिसायला आहे, तात्पुरतं म्हणा असायला आहे, म्हणायला आहे म्हणा आता तात्पुरतं. पण विवेक जर केला आपण, कारण इंद्रियाला धरून जर अविवेक केला तर सगळंच सत्य वाटतं. आणि इंद्रियाला धरून जर विवेक केला तर हे सगळं अनित्य, जड, दुःखरूप, बदलणारं असं वाटतं. म्हणून पतंजली योग सूत्रकार सांगतात की हे शरीर अनित्य, अशुद्ध, दुःखरूप अनात्मा आहे. आणि त्याला नित्य, शुद्ध, सुखरूप आत्मा समजणं हेच जीवाच्या ठिकाणी असलेले पंचक्लेश आहे. ह्याला काय समजायला लागलो तर आपण? शरीर अनित्य असून आपण त्याला नित्य समजायला लागलो. हे अनात्मा असून आपण त्याला आत्मा समजायला लागलो. हे दुःखरूप असताना आपण याला सुखरूप समजायला लागलो. त्याला गंध पावडर करायला लागलो, याचं मेकिंग काय मेकअप करायला लागलो आपण, नाही का? म्हणजे हे घाण असून आपण घाण दिसू द्यायला लागलो का? वरचेवर याला पॉश करायला लागलो, पॉश करायला लागलो. पण हे चांगलं राहतं का? याचा स्वभाव सोडतच नाही. ह्या नवद्वार पुरे देही, या देहाला 9 द्वार म्हणजे पूर आहेत, आणि म्हणजे खिडक्या आहेत. आणि ह्या सगळ्या खिडक्यामधून सतत घाण व्हायला लागली. कारण हे आळच कशाचं आहे? विटाळाचं. शरीर विटाळाचे आळे. आता ह्याच्यातून निघणार काय बरं?
घाणच निघणार ना. आता आता याला मी समजल्यामुळं याला दुःख व्हायला लागलं का आपलं स्वरूपच दुःख आहे. याला मी दुःखरूप देहाला मी समजल्यामुळं दुःख. आणि वास्तविक पाहिलं तर आपल्या ठिकाणी दुःख आहे का? जर दुःख आपलं स्वरूप असतं तर झोपेमध्ये सुद्धा दुःखाचाच अनुभव आला असता. पण प्रत्येकाला असा अनुभव येतो की मी सुखानं झोपलो होतो. याचा अर्थच असा आहे की दुःख हे आपलं स्वरूप नाही. सुखदुःखा वेगळा असे ठाव हा निराळा. आगमा पायिनो अनित्या स्थांसी तिक्षस्व भारत. अर्जुना, सुख आणि दुःख हे येणारे आणि जाणारे आहेत. आणि या येणाऱ्या जाणाऱ्या सुख दुःखाला तू जाणणारा याच्याहून वेगळा आहे. तू येतही नाही आणि जातही नाही. तुकोबरायला विचारा, ते सांगतात नाही जात येत कोठे फिरोनिया. कशी आहेत महाराज तुम्ही? अहो अखंडित जैसे तैसी. आम्ही अखंड आहोत. शरीर खंडवान आहे. धडधड 6 तुकडे द्यायचे. 2 हात, 2 पाय, 1 मुंडकं आणि हे धड. किती तुकडे आहेत? 6. श्वासाचे 15 तुकडे आहेत मिनिटामध्ये. मनाचे बुद्धीचे अनंत तरंग आहेत. अनंत बुद्धीचे तरंग किती तुकडे आहेत? म्हणजे एका मिनिटात किती विचार येऊन जातात? अनंत विचार येतात आणि जातात. त्याच्यातला कोणता विचार आपण आहोत? कोणताच विचार आपण नाही. सगळ्या विचाराला जाणून आपण त्या विचाराहून वेगळे आहोत. म्हणजे निर्विचार चैतन्य आपण आहोत. म्हणून हे सगळे तुकडे तुकडे येतं. आणि आपण तुकड्या तुकड्याचे आहोत का अखंड आहोत? अखंड मंडलाकारम व्याप्तेनम चराचरम. आपण अखंड आहोत. सगळ्या चराचरामध्ये व्याप्त आहोत. विठ्ठल जळी स्थळी भरला, रीता ठाव नाही उरला. आजिम्या दृष्टीने पाहिला, विठ्ठलची विठ्ठलची विठ्ठलची. जळामध्ये आणि स्थळामध्ये विठ्ठल कसा आहे? भरलेला आहे असं आपल्याला वाटतं. पण जळ आणि स्थळच खोटं आहे. ज्याच्यात व्यापलेलं आहे ना ते व्याप्यच खोटं आहे. म्हणून व्यापकता कशी आहे? खोटीच आहे. ही पुढची स्टेप झाली. पण त्याच्या आधी आपल्याला हे सगळं खोटं ठरवावं लागेल. जे अनुभवाला यायला लागलं ते आपल्याला कसं ठरवावं लागेल? खोटं. कारण हे अनुभवाला कशानं यायलं? इंद्रियाद्वारे यायला लागलं. कुठं यायला लागलं? अंतःकरणात. म्हणून जेथ हे संसार चित्र उमटे. जिथं या संसाराचं चित्र उमटत असतं, चित्रीकरण व्हायला लागलं, शूटिंग, तो मनोरूप पटू फाटे. तो मनाचा पडदा फाटला. मग सरोवर आटे प्रतिमा नाही. सिम कार्ड क्रॅश झाल्यावर ते मोबाईलमध्ये चलतं का? तसं मनाचं सिम कार्ड काय करायचं? क्रॅश करून टाकायचं. म्हणजे ते कोण्याच शरीरामध्ये चलत नाही. त्याला शरीरच मिळत नाही. त्याची सरली येरदार झाला सफल व्यापार. म्हणून या मनाला क्रॅश करायचं म्हणजे बाद करायचं. याला बाद समान अधिकारण म्हणतात. कसं? दिसत असतानाच त्याला खोटं समजायचं. जसं तुम्ही बाद करतात, प्रतिबिंबाचा तुम्ही बाद केला नाही का? आरशामधलं प्रतिबिंब दिसायला लागलं, मग दिसत असतानाच तुम्ही त्याला खोटं ठरवलं. मग दिसत असताना खोटं ठरवणं हे काही तुम्हाला नवीन नाही आहे. काही वेगळं करायला लागलो का? नाही. मग तसंच शरीर दिसत असतानाच त्याला खोटं समजायचं. हे जास्त अवघड आहे का? काहीच अवघड नाही. कारण हे दिसणारं आता आहे, मागं नव्हतं. आणि हे स्वप्नात नाही आणि झोपेत तर नाहीच नाही. पण याला सोडून आपण झोपेमध्ये आहोत. म्हणजे याच्या नसण्याचं आपल्याला स्मरण आहे. याच्या आताच्या असण्याचं आपल्याला प्रत्यक्ष आहे. मग याच्या आताचं असण्याचं प्रत्यक्ष याला का आपल्याला? आपल्याला. आणि याच्या नसण्याचं स्मरण याला का आपल्याला? आपल्यालाच आहे.
याला कुठं स्मरण आहे आणि याला कुठं प्रत्यक्ष आहे? म्हणजे जिची तिला चोप नाही आणि शेणपुंजीला झोप नाही. म्हणजे याचं यालाच खबर नाही, याचं सगळं रेकॉर्ड आपल्या ठिकाणी. बरं का? म्हणजे आपण कसे आहोत हे पाहायला पाहिजे का याला मी धरूनच ने कव्हा बी आपला परिचय द्यायचा की याला धरूनच द्यायला लागलो. पण याला जरा सोडून आपण आपला अर्थ करा ना. देह नव्हे मी हे सरे, उरला उरे विठ्ठल, म्हणून इला हो करा काळ सारा चिंतने. काळ म्हणजे वेळ कशाला काढा? चिंतनाकरिता काढा. कारण आपण चिंतन किती करायला लागलो. आणि या चिंतनानं चिंतने चिंतने तद्रूपता होत असते, येत असते चिंतनातून. आणि संसाराचं जर चिंतन करत असलो तर त्याची चिता होत असते. आणि जर आपण परमात्म संबंधी चिंतन करू लागलो तर त्याचं चैतन्य होत असतं. चित्त चैतन्य झालं. काय झालं? चित्त चैतन्य झालं. आणि त्या चित्तामध्ये जर संसाराचं चिंतन होऊ लागलं तर त्या चित्ताचं काय होत असतं? चिता होत असते. म्हणून मन हे राम झाले, मन हे राम झाले, प्रवृत्ती ग्रासुनी कैसे निवृत्तीसी आले. म्हणून निवृत्ती शब्दाचा अर्थ जिथं वृत्तीच राहत नाही. तुका म्हणे मग नये वृत्तीवरी, सुखाचे शेजारी पहुड लोगा. म्हणून वृत्ती आता येत नाही. म्हणजे आणि जिथं वृत्ती नाही ते वृत्तीरहित अस्तित्व हे आपलं स्वरूप आहे. आणि झोपेत कुठली वृत्ती? अज्ञान वृत्ती, न कळणं आहे तिथं. म्हणून आणि सकाळी उठून आपण सांगतो की मी सुखानं झोपलो होतो, काही जाणत नव्हतो. म्हणजे काही जाणत नव्हतो हे तरी आपण जाणायला लागलो ना. म्हणजे अज्ञानाला सुद्धा आपण प्रकाशन करणारे प्रकाश आहोत. याला स्वयंप्रकाश म्हटलेला आहे. आणि हा जो प्रकाश आहे तो परप्रकाश आहे. कारण या प्रकाशाला प्रकाश कळत नाही, तो जड प्रकाश आहे. आणि हा चित प्रकाश आहे, स्वयंप्रकाश आहे. कारण आपल्या अस्तित्वाला कोणाचीच गरज नाही. शरीर आहे म्हणायला इंद्रियाची आवश्यकता आहे. जागृती आहे म्हणायला इंद्रियाची आवश्यकता आहे. त्याच्यात मुख्य डोळा आहे. आणि मन आहे म्हणायला कशाची आवश्यकता आहे? आपली आवश्यकता आहे. कारण मन कोणाला कळायला लागलं? आपल्याला कळायला लागलं ना. आणि आपल्याला मन कळायला लागलं म्हणजे मनाहून सुद्धा आपण कसे आहोत? वेगळे आहोत. आणि आपण आपल्याला आहो म्हणण्यासाठी, आहेपणाचा व्यवहार करण्यासाठी या संयोजनाची आवश्यकता आहे. म्हणजे चैतन्याच्या प्रगटतेसाठी शरीर, श्वास, इंद्रिय, अंतकरण हे जे काही संयोजन आहे ते याची आवश्यकता आहे. पण आपल्या अस्तित्वासाठी मात्र याची आवश्यकता नाही. ज्योत प्रगट होण्यासाठी पंथी, तेल, वात हे नियोजन आवश्यक आहे. आणि हे जर नियोजन नसलं तर मग अग्नी प्रगट होत नाही. प्रगटतेच्या व्यवहारासाठी हे आवश्यक आहे. आणि त्याच्या अस्तित्वासाठी काय आवश्यक आहे? मग लाकडामध्ये अग्नी आहे, सामान्य रूपानं आहे. तसं सगळीकडं चैतन्य आहे, तो सामान्य रूपानं आहे. म्हणून सामान्य रूपानं असलेलं चैतन्य अज्ञानाला विरोध करत नाही. आणि विशेष रूपानं प्रगट झालेलं चैतन्य हे मात्र अज्ञानाला विरोध करत असतं. कारण आपला स्वभाव कसा आहे? जाणणं हा आपला स्वभाव आहे. आणि जाणणं म्हटल्यावर तिथं न जाणणं कसं राहील? मग जाणणं आहे. आणि जाणणं हेच ज्ञान आहे. हे आपलं वास्तविक स्वरूप आहे. आता हे प्रकृतीला धरून आपण जाणणारे आहोत असं म्हणतो. आणि त्याच्या पुढं जर स्टेप पाहिले आपण तर जाणणं सुद्धा आपलं स्वरूप नाही.
कारण जाणणं हे मनाला धरून जाणायला लागलो बरं का. म्हणून जाणीव जेथ न रिघे, जाणीवसुद्धा तिथं शिरत नाही. विचार मागुता पाऊली निघे, विचारसुद्धा मागुता वापस येतो विचार. कारण विचार करणाऱ्याला दोन वस्तू पाहिजे आणि दोन्ही सत्य पाहिजे आणि एकाच सत्तेतले पाहिजे. मग समान सत्तेमध्ये साधक बाधक होत असतं. जसं पृथ्वीवर पाणी पडलं मग जमीन काय होती? ओली होती. म्हणजे त्याच्यावर परिणाम व्हायला लागला. आणि चित्रपटामध्ये आग लागली मग त्या अग्नीनं तो पडदा जळतो का? मग तिथं समान सत्ता आहे का विषम सत्ता आहे? पडदा व्यावहारिक प्रत्यक्ष आहे आणि तिथल्या ज्या काही घटना आहेत त्या प्रातिभाषिक घटना आहेत. म्हणजे त्या घटनेनं त्या पडद्यावर काही परिणाम होत नाही. तसं जाणणारा मी पारमार्थिक प्रत्यक्ष आहे. पारमार्थिक शब्दाचा अर्थ काय माहिती का? जे कधीच नष्ट होत नाही. परम म्हणजे कधी न मरम, जे कधी मरत नाही ते काय कसं आहे? परम सत्य आहे. त्यालाच पारमार्थिक सत्ता म्हटलेलं आहे. जे कधी नष्ट होत नाही त्याला काय म्हणायचं? पारमार्थिक सत्ता म्हणायची. आणि शरीर नष्ट होणार आहे म्हणून ते व्यावहारिक आहे. हे व्यवहार व्हायला लागला ना इथं. म्हणजे इथं पाहण्याचा व्यवहार व्हायला लागला, शब्द ऐकण्याचा व्यवहार व्हायला लागला. म्हणजे व्यवहार व्हायला लागला म्हणजे ही व्यावहारिक सत्ता आहे. आणि आता जर एखादं माणूस उधारी मागायला आलं आणि आपण चौरंगावर पैसे ठेवले आणि समोर आरसा ठेवला आणि त्याला सांगितलं की तुझी उधारी घेऊन जाते, तिथं पैसे आरशातले पैसे दाखवाय, म्हणजे तिथं व्यवहार व्हायला का? ते प्रातिभाषिक आहे. ते नुसते दिसायला आहेत, असायला थोडीच आहे. मग प्रतिबिंब नुसतं दिसायला आहे, असायला नाही, म्हणायला आहे. आणि शरीर दिसायला आहे, म्हणायला आहे, व्यवहारापुरता असायला आहे. पण विवेक दृष्टीनं ते दिसायलाच आहे. ते असायला नाही, म्हणायला बी नाही बरं का. पण तेवढा प्रखर विवेक पाहिजे. हे असायला तर नाहीच, पण दिसायला आणि म्हणायलो ठीक आहे बाबा, दिसायला तर म्हणा. म्हणून प्रपंच हा नाही जाणा, एकाकार वृत्ती झाली. मग प्रपंच नुसता दिसायला आहे का असायला आहे? नुसता दिसायला आहे, असायला. आणि आपण दिसायला आहेत का म्हणायला आहेत का असायला आहेत? आपण दिसायला नाही, म्हणायला नाही, पण असायला 100% आहोत. आता वंध्यापुत्र हे नुसतं म्हणायला आहे. वांजबाईला झालेला मुलगा म्हणजे काय म्हणते? वंध्यापुत्र. वांझेची आले का कैची जन्मपत्रिका? ते म्हणले देव बाप्पा पत्रिका लिहा. ते म्हणजे लेकरू कोणाला झालं? ते म्हणे वांजबाईला. अरे वांजबाईला लेकरू होतच नसतं, मग त्याची जन्मपत्रिका कशी काय लिहावं? इकडून बत्ता तिकडून बत्ता, वांजबाईला मुलगा झाला, नाव ठेवा दत्ता. असं कसं काय नाव ठेवा दत्ता? म्हणून आकाशाची फुलं, आकाशाला कधी फुलं असतात का? झाडाला फुलं असते. मग हे नाममात्र आहे. सशाचे शिंग, तळहातावरचे केस, बागुलबा, हे कधी अनुभवाला आले का वस्तू? मग हे नुसतं म्हणायला आहे, असायला नाही आणि दिसायला सुद्धा नाही. आता आरशातले प्रतिबिंब, पुतळे, चित्रपट, दूरदर्शन, हे सगळं नुसतं दिसायला आहे, हे असायला नाही. आणि शरीर दिसायला आहे, असायला आहे, म्हणायला आहे. आणि आपण दिसायला नाही, म्हणायला नाही, केवळ असायला आहे. म्हणजे आपण अस्सल परमात्मा आहोत. कसे आहोत? तुका म्हणे तूची खरा, येर वाऊगा पसारा. म्हणून लटिका व्यवहार, सर्व हा संसार, वाया येर झार हरिविन. म्हणून हा सगळा प्रपंच कसा आहे? लटका आहे. हा भौतिक प्रपंच आहे. जागृती म्हणजे काय आहे? भौतिक प्रपंच.
म्हणजे भूतापासून निर्माण झालेल्या सगळ्या वस्तू आहेत ना इथं. आणि स्वप्नामध्ये काय आहे? स्वप्नामध्ये भूतापासून झाल्या का मनानंच केलेल्या कल्पना आहेत? म्हणजे स्वप्न म्हणजे मनानं केलेल्या कल्पनेचा विस्तार, म्हणजे वासनात्मक प्रपंच आहे. आणि झोपेमध्ये या दोन्ही प्रपंचाचा अभाव आहे. म्हणजे झोपेमध्ये वासनात्मक प्रपंच नाही आणि भौतिक प्रपंच नाही, म्हणजे निष्प्रपंचत्वाचा आपल्याला तिथं अनुभव आहे. आणि जे निष्प्रपंच असतं ते ब्रह्मचैतन्य असतं. निष्प्रपंच चैतन्य म्हणजे ब्रह्मचैतन्य आहे. जिथं प्रपंचच नाही आणि अस्तित्व आहे त्याला काय म्हणावं? ब्रह्म म्हणावं. शास्त्रामध्ये त्याला काय म्हटलेलं आहे? ब्रह्म म्हटलेलं आहे. की जिथं प्रपंच नाही पण अस्तित्व आहे. मग झोपेमध्ये भौतिक प्रपंच आहे का? नाही. भौतिक प्रपंचाचा अभाव आणि वासनात्मक प्रपंचाचा अभाव आणि तुमचा भाव, म्हणजे तुम्ही भावरूप परमात्मा आहात. कसे आहात तुम्ही? भावरूप परमात्मा. म्हणजे ह्या सगळ्यांच्या अभावाला जाणणारे आपण भावरूप आहोत. कारण हे नाहीत असं कोण सांगायला लागलं? जो आहे तोच सांगायला लागला ना. यांच्या नसण्याला जाणणारे आणि यांच्या असण्याला जाणणारे आपण भावरूप आहोत. आठवं नाठवं गेला भावा भाव, झाला स्वयमेव पांडुरंग. मग स्वप्नामध्ये हे शरीर नव्हतं अशी आठवण या शरीराला आहे का? हे शरीर स्वप्नात नव्हतं अशी आठवण कोणाला आहे? शरीराला आहे का तुम्हाला आहे? तुम्हाला आहे. शरीराला कुठे आहे? शरीराला हे आता आहे याचं प्रत्यक्ष ज्ञान आहे का? नाही. कारण हे आता आहे हे यालाच कळत नाही. तर हे तिथं नव्हतं असं कसं कळन याला? ज्याला प्रत्यक्षच कळणं त्याला स्मरण कळन का? म्हणून ज्याला प्रत्यक्ष ज्ञान होत नाही त्याला आठवणीचं ज्ञान सुद्धा होत नाही. आणि ज्याला प्रत्यक्ष ज्ञान आणि आठवणीचं ज्ञान होत असतं तेच तर परमात्म्याचं लक्षण सांगितलेलं आहे. मता स्मृतिर्ज्ञानमपोहनंच सर्वस्य चाहं हृदि सन्निविष्टो मता स्मृतिर्ज्ञानमपोहनंच. भगवान सांगतात की ज्याला आताचं प्रत्यक्ष ज्ञान होतं आणि ज्याला स्मृती ज्ञान होतं म्हणजे आठवणीचं ज्ञान होतं तो प्रत्यक्ष परमात्मा आहे हे त्याचं लक्षण आहे. मग ज्याला आताचं कळतं मागचं आठवतं तो कोण आहे? परमात्मा आहे. असा स्वतः भगवान सांगायला लागलेत. एरवी सर्वांचे हृदय देशी मी अमुका आहे ऐसी, जे बुद्धी स्फुरे अहर्निशी ते वस्तुगामी. म्हणजे अंतकरणामध्ये मी पूर्वीचा आहे, मी एक आहे, मी जाणणारा आहे असं जे ज्ञान आहे ना तर त्या ज्ञानाचा विषय मी आहे असं भगवान सांगायला लागले. म्हणजे अंतकरणामध्ये असं जे ज्ञान आहे ते माझंच प्रगट रूप आहे. म्हणजे जीव देवाचं प्रगट रूप आहे. म्हणजे जीव म्हणजे प्रगट देव आहे. जीव कोण आहे? प्रगट देव आहे. आणि तो स्वतःला काय समजायला लागला? मी 3.5 हाताचा देव. हे चुकलं. मग हे हलकासा पर्दा आहे, कोई दीवार नाही. ते थोडंसं काय आहे चूक झालेली आहे ती दुरुस्त करायला किती वेळ लागतं? काना वचनाची ये भेटी सरिसाची पै किरीटी वस्तू होऊन उठी कवण्याजोगी. नुसतं कानानं ऐकायला मिळालं की तुम्ही हे शरीर नाही, की आपण इकडे निश्चय करायला पाहिजे की हे शरीर खरंच मी नाही. कारण हे धडधड काय आहे? हे 6 तुकडे आहेत आणि ह्या तुकड्याला जाणणारे आपण कसे आहोत? अखंड आहोत. म्हणून अखंड असलेले आपण काय ये देही जाणे ठाव तिये आत्मस्थितीचा राव. जो शरीर श्वास इंद्रिय अंतकरणाच्या पलीकडं आहे असं जाणतो तो या स्थूल शरीराला
मी समजून याच्यात अडकून बसन का? नाही अडकत. ती आत्मस्थितीचा राव, काय ये देही जाणेल ठाव, की प्रलयांबूचा उन्हाव ओघुमानी. म्हणून हे शरीर आपण नाही आणि ह्या शरीराचा आणि आपला संबंध खरा नाही. आता खरं सांगा, ह्या शरीराचा आणि आपला 60 वर्षापासून संबंध आहे, बरोबर आहे ना? मग शरीर संबंधाला 60 वर्ष झाले का आपण 60 वर्षाचे? शरीर संबंधाला 60 वर्ष झाले. मग म्हातारपण कधीपासून आहे? जेव्हापासून पांढरे केस आले तेव्हापासून. म्हणजे गृहीत धरा की 20 वर्षापासून पांढरे केस झाले, म्हणजे म्हातारपण किती वर्षाचं? 20 वर्षाचं. पांढरे केस झाले ना. हां, आणि तुमचा आणि शरीराचा संबंध किती वर्षाचा? 60 वर्षाचा. म्हणजे तुम्ही 60 वर्षाचे आणि म्हातारपण 20 वर्षाचं. मग तुम्ही जर स्वतःला म्हातारे समजून घ्यायचं असलं तर 20 वर्षाचं मानावं लागेल, आणि तुम्ही तर 60 वर्षाचे आहेत. मग 60 वर्षाचे जर म्हणून घ्यायचं तर मग तुम्ही म्हातारे आहेत असं म्हणून घेता येणार नाही. आणि जर म्हातारं म्हणून घ्यायचं असेल तर मग 60 वर्षाचे म्हातारे म्हणून 60 वर्षाचे म्हणून घेता येणार नाही. कसं करता बोला? बाप दाखवा नाही तर श्राद्ध घाला. म्हणून वैष्णवांचा माल खरा, तुरतुरा वस्तूशी, उधारदान पाप नपुन, तुरतदान महापुन. बोला, आत्ता बोला तुम्ही. आमचा माल कसा आहे? खरा आहे. तुम्ही व्यवहार कसा करता? नगदीचा करता ना. मग परमार्थ सुद्धा कसा करायला पाहिजे? चोख करायला पाहिजे, नगदी. तुका म्हणे केला निवाडा रोकडा. रोकडा म्हणजे खन खन, आता चिल्लर चालणार नाही, रोख. तसं बोला आता तुम्ही. शरीर संबंधाला किती वर्षे झाले? 60. आणि म्हातारपण किती वर्षाचं आहे? 20. मग 20 वर्षाचा म्हातारा जर म्हणून घ्यायचा असन तर मग तुम्हाला 60 वर्षाचं म्हणून घेता येणार नाही. आणि 60 वर्षाचं जर म्हणून घ्यायचं असन तर म्हातारपण 20 वर्षाचं आहे, मग म्हातारा म्हणून घेता येणार नाही. कसं करायचं बोला? बोला. मग नाही, तुम्ही आता म्हातारे आहेत का? पण हे समजून घेण्यासाठी आधी हे तर लक्षात घ्यावं लागेल ना. पण हे डोक्यामध्ये कोणतं बसलेलं आहे की मी म्हातारा आहे, मी तरुण आहे. म्हातारपणाला किती वर्ष झाले? 20 वर्ष झाले. आणि तुम्ही किती वर्षाचे? 60 वर्षाचे. मग हिशोबाला काय हरकत आहे हो? पांढरे केस येऊन किती वर्ष झाले? 20 वर्ष. तारुण्य किती वर्षाचं आहे? म्हणजे तरुणपण आलं म्हणजे काय? ओठावर काळे केस येणं हे तरुणपणाचं लक्षण. मग तारुण्य किती वर्षाचं? 40 वर्षाचं. आणि त्याच्या आधी तुम्ही नव्हते का? बालपणामध्ये होते. म्हणजे 20 वर्षाचं तारुण्य आणि तुम्ही 40 वर्षाचे. मग जर तुम्हाला 40 वर्षाचं जर म्हणून घ्यायचं असेल तर तरुण म्हणून घेता येणार नाही. कारण ओटावर मिशा आल्या, काळे केस आले 20 वर्षापासून. मग तारुण्य 20 वर्षाचं आणि तुम्ही 40 वर्षाचे. आता दोन्हीकडे 2 उदाहरणं आहेत. मग ठरवा आता तुम्ही किती वर्षाचे. 40 वर्षाचे म्हणायचं तर तरुण म्हणता येणार नाही, कारण तारुण्य 20 वर्षापासून आहे. आणि तरुण जर म्हणून घ्यायचं असेल तर 40 वर्षाचं म्हणून घेता येणार नाही. कसं करता बोला आता? म्हणून ध्यानात घ्यायचं की आता इथं आपण वृद्ध शरीर नाही, कारण वृद्ध शरीर 20 वर्षापासून आहे आणि आपण 60 वर्षाचे येत आहे ना. कारण म्हातारपणाला सोडून आपण तारुण्यात होतो ना, हा आपला अनुभव आहे ना. आणि हे म्हातारपण आता आलेलं आहे ना, आणि हे जाणार आहे. मग आपण आल्या गेल्याचे का शंभू तेल्याचे? आपण आल्या गेल्याचे नाही आणि शंभू तेल्याचे नाही. म्हातारपण आलं गेलं, तारुण्य आलं गेलं, बालपण आलं गेलं.
मग आलेल्या गेलेल्या तारुण्याला, बालपणाला, म्हातारपणाला आपण जाणणारे आहोत. आपण ॲज इट इज कॉन्स्टंट, जशाला तसेच आहोत आपण. याला कुटस्थ म्हटलेलं आहे. अंतःकरणात जी प्रगटता आहे ना, ती कशी आहे? जशाला तशीच आहे, त्याच्यामध्ये काहीच बदल नाही. म्हणून ते कसं आहे? कुटस्थ, निर्विकार, त्याच्यात कुठलाच बदल नाही. अविनाश करी आपुलिया ऐसे, लावी मना पिसे गोविंदाची. म्हणून आपण कसे आहोत? अविनाश परमात्मा आहोत. या विनाशी व्यवस्थेमध्ये अविनाशी तू तद्विधी येन सर्वमिदं ततं. म्हणून अर्जुना, या अविनाशी विनाशी व्यवस्थेमध्ये तुम्ही कसे आहात? अविनाश. म्हणून नाशिवंत देता ब्रह्म येती हाता, ऐशियाची कथा पुराणात. हे शरीर नाशिवंत आहे, हे खरंय, पण ह्या नाशिवंत देहामध्येच मी अविनाश परमात्मा आहे असं कळून घेण्याची सोय आहे. म्हणून हे शरीर कसं आहे? पवित्र आहे. नरदेह निधान लागले हाती, उत्तम सार उत्तम गती. देवची होऊ म्हणती ते होती, तरी का चित्ती न धरावे. मग आपलं देव पण लक्षात येत नाही का? आपण मनावर घेत नाही? मनावर घेत नाही का? हे मनावर घेत नाही. मनावर तर बरंच काही घेतलेलं आहे. संसार मनावर घेतल्याशिवाय झाला का? आणि परमार्थ मनावर आपण घेत नाहीत. म्हणून हे अवघड नाही. तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी, शहाणा तो धनी घेत असे. मग जो घेतो, आणि जो मग जर तरची गोष्ट आहे ती. म्हणून आपली आपण करा सोडवन, संसार बंधन तोडा वेगी. म्हणून हे वेगानं काम करा, कारण वेळ कमी आहे. म्हणून जागृती व्यवहार हे 83 तत्व आहेत. 25 तत्व ते पंचीकृत पंचमहाभूताचे, आणि हे 8 तत्व जागृतीचे. तर ह्या 33 तत्वाचा तुम्ही द्रष्टा आहात. 33 तत्वाचा मूळ हरी, म्हणजे ह्याचा द्रष्टा, ह्याचा अधिष्ठान रूप परमात्मा आपण हरी आहोत असं नाथ महाराज सांगतात. म्हणून आपण ह्याच्याहून वेगळे आहोत. वेगळेच आहोत इतकंच नाही, तर हे जे काही आहे अनुभवाला येणारं दृश्य ते खोटं आहे. कारण हे दृश्य झोपेत नाही, आणि दृश्यच खोटं ठरल्यामुळं आपल्या ठिकाणी जो द्रष्टेपणाचा व्यवहार व्हायला लागला, तो द्रष्टेपणा सुद्धा कसा आहे? खोटा आहे. पण द्रष्टेपणा ज्याच्या ठिकाणी आला, ती वस्तू मात्र कशी आहे? सत्य आहे. ती आता आहे, इथं आहे, आणि ती तुमचं आमचं सगळ्यांचं एक स्वरूप आहे. म्हणून आपण आत्ता इथं निर्गुण परमात्मा पारमार्थिक प्रत्यक्ष आहोत, अशी आपण आपली स्वतःची ओळख करून घेणं हे नरदेहात आल्याचं सार्थकत्व आहे. पुंडलिका वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुका